धम्मपद पापवग्गो मावमन्येथ पुण्यस न मंतं आगमी सती उदबिंदू निपातेन उदकुंभोपी पुरती धीरो पुण्यस थोक थोकंपी आचिनं. माझ्याकडे ते पुण्य येणार नाही असे समजून पुण्याची अवहेलना करू नये. थेंब थेंब पडून पाण्याचा घडा देखील भरतो. थोडे थोडेही पुण्य गोळा करून धीर पुरुष पुण्याने भरून जातो. अर्थकथा. भिक्षा घालण्यासंबंधी बुद्धांचा उपदेश ऐकून एका सुविचारी माणसाने एका सबंध खेड्यातील लोकांना त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे बुद्ध आणि त्यांच्या संघाला भिक्षा घालण्यास प्रवृत्त केले. जेव्हा तो माणूस अन्नधान्य जमा करण्यास गेला तेव्हा त्याच्या हेतूबद्दल संशय घेऊन एका श्रीमंत माणसाने फार कमी अन्नधान्य दिले. जेव्हा विविध देणगीदारांचे आभार मानले जाऊ लागले तेव्हा तो श्रीमंत माणूस तेथे गेला. त्याचा उद्देश असा होता की जर तो विचारी माणूस आपल्या संबंधी उपहासपूर्ण बोलू लागला तर त्याला ठार मारता यावे. पण सुविचारी माणसाने सर्वांचे सारखेच आभार मानले आणि त्यांच्यासाठी मोठ्या बक्षिसाची कामनाही केली. त्या श्रीमंत माणसाला पश्चात्ताप वाटला आणि त्याने त्या सुविचारी माणसाची क्षमा मागितली. ही हकीकत ऐकून बुद्धांनी अल्पदानाचेही महत्त्व समजावून सांगितले.